नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपली जी खरी रमा आहे तर ती रमा इकडे ह्या साईच्या घरी असते आणि ती साईला विचारत असते की तुम्ही अक्षय आहात का, तुमचं नाव अक्षय आहे का. तेव्हा मात्र आता लगेच बाहेरून आवाज येतं की साई काय करतोस रे. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की माझं नाव साई आहे. तेव्हा मग आता रमा विचारते की तुम्ही साई आहात, मग अक्षय हे कोणाचं नाव आहे, अक्षय कोण आहेत. मी सारखं सारखं अक्षयचं नाव घेते, सांगा ना कोण आहे ते अक्षय प्लीज, मी कोण आहे सांगा ना. तेव्हा मात्र आता साई खाली मान घालते. तेवढ्यात आता साईची माई ही जेवायला घेऊन येते आणि ही कुठे काय बोलते असं विचारते. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ माई, अगं ती कोण आहे, कुठून आली, तिला काहीच आठवत नाही आणि ती तेच विचारते की नक्की मी कोण आहे म्हणून. तेव्हा मात्र आता ही माई दर्शिक अगदी रागीटच असते. ती लगेच रमाला विचारते की ए पोट्टे, अगं कुठे जायचं तुला, कशाला फिक्र करते तू, अगं अगोदर बरी हो आणि मग सांगतो तुला की तू कुठून आली ते. मी कोण, हा कोण, तू कोण, आणि चल आता घे हे ताट आणि खाऊन घे. तेव्हा आता माई जरा कडकच आवाजात बोलते. तर आता साई म्हणतो की हो खाऊन घे. आई बाहेर निघून जातो तर माई ही रमाला म्हणते की खाऊन घे, परंतु रमा नाही म्हणून मान डोलावते. तेव्हा मात्र आता आपली रमा नाहीच म्हणत असते. त्यानंतर आता इकडे शशिकांत बाहेर येतो आणि नीलला अक्षय आणि रमा सोबत बोलताना पाहतो. तेव्हा मात्र आता शशिकांतला टेन्शन येते की नक्की हा नील येथे काय करतो, म्हणून शशिकांत लगेच समोर येतो. आता लगेच अक्षय शशिकांतला म्हणतो की शशिकांत मुकादम हे तेच ते की ज्यांनी रमाचा जीव वाचवला ते. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो का, आणि काय नाव काय तुझं. तेव्हा आता शशिकांत आणि नील या दोघांची तर ओळख असते, परंतु नील आता नमस्कार करतो आणि नील असे म्हणतो. शशिकांत मुद्दा म्हणतो की नील, अहो नील धन्यवाद, तुम्ही आमच्या रमाचा जीव वाचवल्याबद्दल, आणि खरं तर तुझा शाल आणि नारळ देऊन सत्कारच करायला पाहिजे हो की नाही. तेव्हा नील आता शशिकांतकडे पाहतो. तेव्हा आता शशिकांत असं म्हटल्यानंतर अक्षय पाहतो. अक्षय म्हणतो की अहो मी त्याला बक्षीस म्हणून 10 लाख रुपये देऊ करतो, पण ते पैसे तो घेत नाही. त्यावर आता शशिकांत म्हणतो अरे तो नाही घेणार, काही लोक तर खूप स्वाभिमानी असतात हो की नाही नील. तेव्हा नील आता फक्त बघत असतो. शशिकांत पुढे म्हणतो की काही लोक आता माणसं ती मदत परतफेडीच्या भावनेने नाही करत, बरोबर ना नील. तेव्हा आता नील हसतो आणि म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे. तेव्हा अक्षय माहीला म्हणतो की बरं रमा चल यांच्यासाठी तू काहीतरी खायला कर. तेव्हा आता रमा म्हणते हो हो. तर लगेच अक्षय म्हणतो की हो हो कॉफी, तर रमा तू दोघांसाठी सुद्धा फ्रेंच इस्त्रीची कॉफी तयार कर. तेव्हा आता माही म्हणजे आता ही रमा म्हणते की हो हो. तेव्हा आता माही ही अगदी नीलकडे पाहत कॉफी करायला निघते, परंतु अक्षय परत तिच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की अगं ऐक जरा तू बस, आता तुझी तब्येत अजून सुद्धा बरोबर नाही, त्यामुळे तू बस बरं, मी करतो कॉफी. म्हणून तो माहीच्या हाताला धरून तिला खाली बसवतो आणि स्वतः कॉफी करण्यासाठी किचन मध्ये जातो. तेव्हा शशिकांत लगेच नील समोर येऊन बसतो. तर नील लगेच शशिकांतला म्हणतो की त्या दिवशी मी तुम्हाला म्हणालो होतो मी तुमच्या समोर माझ्या माहीला नेण्यासाठी येथे येईल, त्यामुळे आज मात्र मी माहीला नेण्यासाठी आलो. तेव्हा आता माही म्हणते की नील अरे काय बोलतोस. तेव्हा आता शशिकांत लगेच म्हणतो की तुला हे माहिती नाही की मी कोण आहे ते. मी तुला एकदा सांगतो की माझ्या मुलांच्या भावनेशी तू खेळू नकोस, हे लक्षात ठेव. तेव्हा आता माही सुद्धा शशिकांतकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे नैना ही आनंद आणि अभिषेक या दोघांना म्हणते की चला आता सीमा काकूच्या वाढदिवसाची सगळी तयारी तर झाली, पण कधी साजरा करायचा वाढदिवस. तेव्हा अभि म्हणतो की उद्या. नैना उद्या. तेव्हा आता नैना म्हणते की अरे उद्या तर आहे. त्यावर आता आनंद म्हणतो की मी तर खूप असा एक्साइटेड आहे, यावेळेस आपण मात्र खूप अशी धमाल करूयात. सिरियसली अरे पण ही सर्व जे काही अरेंजमेंट आहे तर ती कशी करणार आपण. तुमच्या डोक्यामध्ये काही अशी आयडिया आहे का, हे सर्व आपल्याला कसं करायचं. आणि मी तर जान्हवीला हे सर्व सांगतो, कारण तिच्या डोक्यामध्ये अशा अनेक अशा कल्पना आयडिया असतातच, ती नक्की काहीतरी आपल्याला सांगेल. तेव्हा आता अभि म्हणतो की दादा दादा अरे तू बहिणीला हे सर्व सांगू नकोस आणि तू तर डोकं चालूच नको, कारण माहीने सर्व काही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. तेव्हा आता आनंद आणि नैना या दोघांना खूप आनंद होतो. तर अभि पुढे सांगतो की आता आपल्या हातात काही नाही आणि आपल्याला त्याबद्दल काही सुद्धा करायचं नाही. जोपर्यंत माही काय करायचं आणि काय नाही हे आपल्याला सांगत नाही तोपर्यंत मात्र आपल्या हातामध्ये काहीच नाही. त्यावर आता आनंद म्हणतो की अरे अभ्या पण त्या माहीला हे सर्व जमणार आहे का, ती हे सर्व कशी मॅनेज करेल सांग बरं तूच. त्यावर आता नैना म्हणते की अरे तिने काहीतरी असा युनिक प्लॅन केला
केलेलं असणार। त्यावर आता आनंद म्हणतो की जर तसं असेल तर मग बेस्टच आहे काय तर, आणि तिचं कौतुकच करावे लागेल कारण तिने एकटीने ही सर्व जबाबदारी तिच्यावर घेतली आणि हे सर्व ती हँडल करते खरंच। तेव्हा अभि म्हणतो की हो ना दादा करेक्ट, आणि हे बघ मला खरंच रमाची खूप अशी आठवण आली, म्हणजे ह्या बाबतीत माही आणि रमा एकसारख्या आहेत, त्यांची पद्धत वेगळी असेल परंतु उद्देश मात्र सेम आहे बघ ना। त्यावर आता आनंद म्हणतो की हो ना अरे तेच तर आहेच, लेट्स मी बघूयात की काय सरप्राईज प्लॅनिंग केला मॅडमनी। तर नैना म्हणते की हो ना बघूयात। तर आनंद म्हणतो की चला चला मग आता आपण असे का बसलोत, आवरायला घेऊयात। तेव्हा आता पुन्हा सर्वजण तयारीला लागतात। त्यानंतर आता इकडे अक्षय हा यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि नीलला देतो, तर नील थँक्यू बोलतो। तेव्हा आता नील म्हणतो की खरंच तुम्हाला सगळ्यांना भेटून मला तर खूपच छान वाटतं। तेव्हा आता शशिकांत बारकाईने ह्या नीलकडे लक्ष देऊनच असतो। माझं एक छोटस स्वप्न होतं की असंच एखादं घर असावं, असं एखादं कुटुंब असावं, आणि मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता आणि तो सक्सेसफुल रन करायचा होता। आई बाबा मी छोटीशी पण आमची हॅपी फॅमिली। आई आणि बाबांचं कधीही एकमेकांशी पटलं नाही, सतत त्यांची भांडणं व्हायची आणि अगदी नाटक करत असतो। तेव्हा माही आता हे सर्व ऐकून मनात म्हणते हे तर याने मला कधीच सांगितलं नाही की याला आई वडील आहेत म्हणून। तेव्हा आता शशिकांत हे सर्व ऐकून मनात म्हणतो की नील खरंच किती नाटकी आहे। त्यावर आता नील म्हणतो की हो ना माझं हे छोटस स्वप्न अपूर्ण राहिलं, आणि म्हणतात ना की वास्तव्यात आणि स्वप्नात अंतर असतं, आणि माझ्या बाबतीत सुद्धा अगदी तेच झालं। आई बाबा शेवटी हे वेगळे झालेत आणि मी तरी एकटाच पडलो। तेव्हा आता नील त्याला इतकं खूप वाईट वाटत आहे म्हणून आता मुद्दाम हे सर्व खोटं सांगतो। त्यावर आता अक्षय लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि नीलला म्हणतो की हे बघ तू अगदी परकेपणाची भावना मनामध्ये आणू नकोस आणि एकटेपणाची सुद्धा, तू असं समज की हे तुझंच घर आहे म्हणून, आणि नीलला मात्र तेच हवं असतं। त्यावर आता अक्षय म्हणतो की हो ना नील, अरे तू आमच्या घराला तुझं घर समज, तू आता या घराचा एक महत्वाचा भाग आहेस। तेव्हा ते ऐकून तर आता नील म्हणतो की खरंच थँक्यू अक्षय। तेव्हा आता नील उठतो आणि खरंच थँक्यू अक्षय, कारण कधीही यापूर्वी सुद्धा माझ्याशी इतकं आपुलकीने सुद्धा कोणीही बोललं नव्हतं, इतकं प्रेम आणि इतकी आपुलकी या अगोदर मला कधीही मिळाली नव्हती। त्यावर आता अक्षय म्हणतो की हो ना नील, अरे तुला तर आमच्या घरामध्ये प्रेम आदर आपुलकी सर्व काही मिळेल। तेव्हा आता नील म्हणतो की खरंच थँक्यू अक्षय, आणि खरंच मला तर आता असं वाटतं की तुझ्यामध्ये मला एक भाऊच भेटला। त्यावर आता अक्षय हसतो आणि आता ह्या पटकन नीलवर तो विश्वास टाकून मोकळा होतो। नीलला मात्र तेच हवं असतं। तेव्हा आता शशिकांत लगेच म्हणतो की हो ना, अरे काय नाही, तुला या घरामध्ये सर्व काही मिळेल, एक नवीन खोली, ही नवीन फॅमिली, सर्व तुला मिळेल, आणि तुला तर अक्षयच्या रूपामध्ये एक नवीन भाऊ तर मिळालेला आहे, त्यामुळे तू मला सुद्धा बाप मान, मी सुद्धा तुला तुझ्या बापासारखंच आहे ना। तेव्हा नील आता शशिकांतकडे पाहतो, कारण नील बद्दल आता शशिकांतला पूर्णपणे सर्व माहिती असते की हा चांगला नाही म्हणून, आणि नीलला म्हणतो की मिळाले की नाही तुला एक बाप सुद्धा। तेव्हा आता नील फक्त हसतो। त्यावर आता अक्षय नीलला म्हणतो की अरे नील हे बघ, खरं तर तू आता जेवणच करून जा आणि जेवायला तर येत जा, रमाच्या हातचा स्वयंपाक खायला फार असा उत्तम ती स्वयंपाक करते। तेव्हा आता नील हा माहीकडे पाहत असतो आणि म्हणतो की हो, तर माही आता थोडीशी कावरी बावरी होते आणि परत तिच्याकडे पाहत म्हणतो की आय मीन म्हणजे कधीही तिच्या हातचं खाण्याचा योग तर नाही आला, कारण बराच काळ ती रिकव्हरीमध्ये बेडवर होती म्हणून म्हटलं। तर अक्षय म्हणतो की आता तर बऱ्यापैकी रिकव्हर झालेली आहे ती, आणि फक्त तिच्या हातचं नाही तर माझ्या हातचं सुद्धा तू जेवायला नक्की ये। तेव्हा नील म्हणतो की हो, तर माही म्हणते की हो हो, माझ्या हातच्या पेक्षा तुम्ही यांच्या हातचं जेवायला ये, कारण हे मोठे शेफ आहेत। तेव्हा अक्षय तर हसतो, पण नील हसून म्हणतो की हो नक्की येईल। तेव्हा मात्र आता अक्षय त्यावर त्याला विचारतो की बाय द वे नील, अरे तू करतो तरी काय? आणि नील लगेच म्हणतो की काही नाही, माझा एक छोटासा बिझनेस आहे, कस्टमर्स बाईज मी विकतो आणि हेच माझं फॅशन। तर आता अक्षय बाईकचं नाव ऐकल्यानंतर म्हणतो की काय बाईक तुला आवडतात, तुला बाईक्स आवडतात? तर नील म्हणतो की हो, अरे आवडतात काय, जीव की प्राण आहेत माझा। तेव्हा आता अक्षय लगेच खुश होतो आणि वाव, मी तुला एक गंमत दाखवतो, चल तू माझ्या सोबत। तेव्हा आता माही लगेच रमाकडे कप देत म्हणतो की रमा आणि थँक्स, आणि शशिकांत समोर सुद्धा हात जोडून नमस्कार करतो, आलोच असे बोलून अक्षय सोबत तो लगेच बाहेर जातो। तेव्हा अक्षय चावी घेतो आणि तो सुद्धा नीलला घेऊन बाहेर जातो। तर माही लगेच आता तडक उठते आणि बाहेर जायलाच निघते। त्यावर आता शशिकांत म्हणतो की ए अगं कुठे निघालीस? तेव्हा आता माही म्हणते की कुठे चालले म्हणजे बाईक हा माझा सुद्धा फेवरेट सब्जेक्ट आहे, ओके बाय। तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की अगं पण तुझा हा बॉयफ्रेंड तुला शोधत या घरी आला, याचं तुला काही वाटतं की नाही? आणि शशिकांत
डोक्याला हात लावतो की खरंच काय बाई आहे यार ही। तेव्हा मात्र आता अक्षय नीलला घेऊन बाहेर येतो आणि त्याला ती जी बाईक त्या कापडाखाली असते तर त्यावरील कापड बाजूला काढतो आणि आता नीलच्या हातामध्ये चावी देतो। नील तर खूप असा खुश होतो आणि लगेच तो बाईकवर बसतो आणि अक्षयला म्हणतो की वाव अक्षय, खरंच बाईक खरंच नाईस आहे, अगदी खूप मला खूप आवडली। आणि जेव्हा ती स्टार्ट करतो तर याला खूप ती आवडते। तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, मागच्याच वर्षी मी घेतली होती। तेव्हा आता नील म्हणतो की खरंच छान आहे, अगदी कमाल। तेव्हा आता अक्षय विचारतो की तुला ही बाईक आवडली ना? तर नील म्हणतो की हो, खूप खूप जास्त आवडली। अक्षय लगेच ती चावी घेतो आणि नीलच्या हातात देतो की हे घे चावी आणि ही बाईक आजपासून तुझी असेल। तेव्हा आता नीलला तर तेच हवं असतं। तो लगेच अक्षयकडे एकटक पाहत असतो। त्यानंतर आता माही शशिकांतला म्हणते की अहो झाले ना, आता केव्हापर्यंत आपण असाच विचार करायचा। आणि अक्षयने सांगितलं होतं मला नीलला बोलवण्यासाठी काल रात्री, कारण अक्षयने माझ्या फोनवर नीलचा फोन येताना पाहिलं होतं आणि मी सर्व काही अक्षयला सांगितले, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही झालेला, कारण मी फोन मधून नीलचं हे नाव कॅन्सल केलं होतं, त्यामुळे काहीच असा प्रॉब्लेम झाला नाही। आणि त्यासाठी मी जे काही सांगायचं होतं त्याची अगदी स्टोरी तयार केली आणि अक्षयला मी हे सर्व असं सांगितलं की नीलनेच मला वाचवलं, की जेव्हा मी पडले होते माझी खूप सेवा केली, मला हॉस्पिटलमध्ये तो घेऊन गेला, अशी सगळी स्टोरी तयार करून मी त्यांना बनवून सांगितली। ओके, मग आता काही प्रॉब्लेम आणि टेन्शन घेण्याची काही गरज नाही, जाऊ का मी आता? तेव्हा आता शशिकांत तरी सुद्धा आता विचारातच पडतो। माही विचारते की जाऊ का मी आता? तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावून म्हणतो की बरं ठीक आहे, जा तू। तेव्हा आता माही बाहेर जाते तर शशिकांत विचार करतो की आपल्या रमाला सुद्धा असंच कोणीतरी जर वाचवलं असेल तर अशी आशा करायला मला नक्की आवडेल। तेव्हा आता इकडे रमा ही जेवायला तयार नसते तर आता ह्या माई असतात, साईच्या माई रमाला म्हणत असते की घे खा, तर रमा म्हणत असते की मला नकोय, मला नाही खायचं, मला सांगा अगोदर मी कोण आहे, मी कुठून आले। तेव्हा आता माई म्हणतात की तू अगोदर खाऊन घ्या, मी तुला सगळं सांगते की तू कोण आहे ते। तेव्हा आता रमा रडत म्हणते की अहो तुम्ही असंच म्हणत असतात की अगोदर खाऊन घ्या आणि नंतर मात्र तुम्ही काही सांगायला तयार नसतात, आणि मला नाही सांगितलं म्हणून खूप त्रास होतं, सांगा ना मला की मला काय झाले ते, आणि हा तुमचा मुलगा आहे ना तो कुठे गेला आता? तेव्हा आता माई ही जोरात ओरडते की कुठे गेला म्हणजे? अगं आमच्या लोकांना काम असतात, तुझ्यासारखे आराम नाही करत ते, आणि तुला तर काय ग, महिना झाला तशी झोपून आहेस, त्यामुळे खा आता। आणि काय कटकट कटकट लावली ह्या पोट्टीने, म्हणून माई आता खूप अशी वैतागते आणि परत ही जोरात ओरडून म्हणते की मी तुला सांगितलं ना तू कुठून आली, तू कोण आहे, मी कोण, तो कोण, तुझं सगळं काही सांगणार आहे, पण अगोदर खाऊन तरी घे। तेव्हा आता तरी सुद्धा रमा खूप घाबरून नाही म्हणत असते तर माई आता जोरात ओरडते खा ना खा। तेव्हा तरी सुद्धा आता आपली रमा काही खायला तयार नसते, कारण तिला आता हेच माहिती करून घ्यायचं असतं की नक्की ती कुठून आली ते। त्यानंतर आता इकडे अक्षय नीलच्या हातामध्ये चावी देतो। तेव्हा आता नील म्हणतो की अरे खरंच अक्षय मला नकोय, माझ्याकडे खूप असे बाईक आहेत, मला ही नकोय। त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही, अरे तू आज तर चेक सुद्धा नाही घेतलेला, मग बाईक तरी घे। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे घे ना, परंतु आता नील म्हणतो की नाही नको। आणि हे बघ मला याचीच गंमत वाटते, कारण आपल्या काहीतरी गोष्टी अशा जुळतात जो एकमेकांच्या अगदी सेम टू सेम आहेत। आणि तेवढ्यात आता दबकत पावलांनी माही बाहेर येते। त्यावर आता नील म्हणतो की खरंच अरे अक्षय, जेव्हा रमाच्या तोंडातून मी तुझं नाव ऐकलं होतं तेव्हा खरंच मला माहिती नव्हतं की अक्षय कोण आहे, तो कसा आहे, कुठे राहतो, परंतु अरे आज मला कळलं की अक्षय कसा आहे ते, आणि अक्षय खरंच खूप चांगला आहे म्हणून। आणि तेवढ्यात माही समोर येते आणि नीलकडे बघून हसते। तेव्हा मात्र आता नील हा माहीला म्हणतो की रमा थँक्यू। तेव्हा मात्र आता जेव्हा अक्षय हा माहीचा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि नीलला दाखवत असतो तेव्हा नील म्हणतो की हो, असं म्हणतात ना की वाईटामधून चांगलं घडत असतं, तर आता जेव्हा अक्षयने आता ह्या माहीचा हात धरलेला असतो तर नीलला वाईट तर वाटतंच, परंतु नील हा कधीही खरं प्रेम माहीवर करत नसतो। तेव्हा मात्र माही आता अशी नीलकडे घाबरतच पाहत असते। तेव्हा आता नील माहीला म्हणतो की तुझा ऍक्सिडेंट झाला हे तर वाईट झाले, पण अगं रमा तुझा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर तू मला भेटलीच नसती, आणि जर का तू मला भेटली नसती तर अक्षय सारखा भाऊ मला भेटला नसता। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे नील खरंच थँक्यू सो मच। तर आता नील म्हणतो की हे बघ अरे
अरे आज तर मला एक नाही तर दोन अशा गोष्टी मिळाल्या, एक म्हणजे तुझ्यासारखा भाऊ आणि दुसरं म्हणजे हे घर. त्यावर आता लगेच अक्षय म्हणतो खरंच थँक्यू. तर नील म्हणतो की चल आता मी निघतो. म्हणून आता निघल्यानंतर तो अक्षयला अगदी मिठी मारतो आणि माहीकडे पाहत असतो. माहीकडे बघत नील मनात म्हणतो की खरंच वाव, आजचा दिवस तर कमालच आहे. अजून मात्र एक मासा माझ्या गळ्याला लागला. खरंच वाव माही, तुझ्यामुळे आज मला खरंच पैशावाले आणखीन काही माणसं भेटणार आहेत की ज्यांच्या पैशावर मला आईश करता येईल. तेव्हा नील लगेच तेथून जायला निघतो. तर आता अक्षय माहीला जवळ घेतो आणि तिला आपल्या जवळ घेत आता नीलला तो बाय करतो. तेव्हा नील तर अगदी खुश होऊन तेथून निघून जातो. तेव्हा माही मात्र खूप असे घाबरलेली असते की नक्की आता काय करू आणि काही नाही असं तिला होत असतं. त्यानंतर आता इकडे आपली खरी रमा तर ऐकायला तयार नसते. तर ती ह्या माईंना म्हणत असते की काही झालं तरी मला घरी जायचं, मला जेवण नकोय, मला अगोदर तुम्ही सांगा की मी कोण आहे ते. तेव्हा आता माही आता खूप असे ओरडतात की काय ग, स्वतःला काय समजतेच, इकडे तू आयत म्हणजे खाते, स्वतःला माज आला की काय. अगं जेव्हा म्हणजे मी या सर्वासाठी माझा मुलगा आणि मी अगदी राबराब राबतोय आणि तुला आयतं खायचं तर ते सुद्धा खावत नाही. त्यामुळे हे बघ मी तुला सांगून ठेवते की हे तेरं मला नाही चालणार. अगोदरच मी तुला सांगून ठेवते, नाहीतर म्हणशील की मी तुला बोलली नाही म्हणून. तेव्हा मात्र आता माई रागाने ते ताट घेतात आणि ह्या रमाच्या हातात देतात की घे मुकाट्याने, एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का. तेव्हा आता ही आपली रमा सुद्धा ओरडते की मी तुम्हाला नाही म्हटले ना, मी नाही खाणार, मला नाही खायचं, मला भूक नाही, म्हणून ते ताट पुन्हा ती खाली ठेवून देते. तेव्हा आता माही तर खूप असं भयंकर चिडतात की इतका माजुरडेपणा आणि तो पण माझ्या समोर. म्हणून माईला आता खूप असा राग येतो आणि एक सणकणी माई जोरात आपल्या रमाच्या कानामागे देते. तेव्हा आता आपल्या रमाला खूप असा त्रास होतो आणि ती खूप आता अशी रडत असते. तरी सुद्धा आता रमा काही ऐकायला तयार नाही. रमा म्हणते की तुम्ही काही करा, कितीही मारा, तरी सुद्धा मी नाही खाणार. मी नाही, जोपर्यंत मला हे कळत नाही की अक्षय कोण आहे, मी कोण आहे, तोपर्यंत मी काहीच खाणार नाही, कितीही प्रयत्न करा. आणि तुम्ही सगळे कोण आहात, मला इथे का ठेवले, हे जोपर्यंत मला नाही कळत तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. म्हणून रमा आता खूप अशी रडत असते. त्यानंतर आता इकडे सकाळी सकाळी सीमा तयार होते. तर शशिकांत तेथे पेपर वाचत असतो आणि तो सीमाला विचारतो की काय सीमा, शशिकांत मुकादम, अहो इतके सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चाललात. तेव्हा सीमा म्हणते की नाही हो, अहो तयार होते, फक्त आवरते. आरशामध्ये बघतेस तेव्हा शशिकांत लगेच उठतो की आरशामध्ये पाहते की आरसा दाखवू का तुला. सीमा म्हणते की काय काय बोलतास तुम्ही. तेव्हा शशिकांत लगेच उठतो आणि म्हणतो की काय, तुला काय वाटलं की मी तुझ्यावर प्रेम करतो. अगं मी तर नाटक करत होतो आणि तुला काय वाटलं आता मी सुधारलो आणि आता तो आपल्या मागे मागे येणार म्हणून. तुझा बर्थडे आहे, तुझा वाढदिवस सेलिब्रेट करेल, गिफ्ट आणि केक कापेल आणि घरच्या लोकांना समोर पार्टी करेल असं तुला वाटलं का. तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. सीमा खूप घाबरते आणि असे काही नाही असे म्हणते. तर शशिकांत लगेच म्हणतो की वाटलं की नाही हे सर्व सांग अगोदर. घाबरतच नाही असं म्हणत असते. तर शशिकांत पुन्हा विचारतो की वाटलं की नाही हे अगोदर सांग. सीमा घाबरतच म्हणते की कुणाला नको असतं की आपल्या माणसाने आपल्यावर प्रेम करणं, फक्त तेवढंच नाही तर ते कृतीत सुद्धा दाखवणं, म्हणजे आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय या भावनेने सुद्धा आपण किती निश्चिंत होतो. मग कुणाला हे सर्व नको असेल. तेव्हा आता शशिकांत विचारतो की तुझी इच्छा आहे की नाही एवढं सगळं सांग फक्त. तेव्हा आता सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. सीमा म्हणते की माझी काय, माझी तर लाख इच्छा असेल. तेव्हा आता शशिकांत लगेच म्हणतो की इच्छा आहे मग पण कशाला, चल मग बाहेर चल, चल प्लीज, मी तुम्हाला खरा आरसा बाहेर दाखवतो. म्हणून तो आता सीमाच्या हाताला धरतो. तर सीमा म्हणत असते की नको प्लीज, बाहेर नको, अहो काय करतात तुम्ही. तेव्हा शशिकांत म्हणतो की चल बाहेर चल. सीमा म्हणत असते की अहो कुठे कुठे नेतात मला प्लीज. तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही चल ना बाहेर चल, तुला दाखवतो. तेव्हा आता शशिकांत सीमाच्या हाताला बाहेर घेऊन येतो धरून. तर लगेच बाहेर सर्व अंधार असतो. तर सीमा म्हणते की अहो काय झालं, येथे का अंधार आहे सर्व, कारण आता सीमाच्या वाढदिवसाची तयारी यांनी सर्व अगदी जोमात केलेली असते. शशिकांत म्हणतो की अगं सीमा अंधार पसरलेला आहे, मग तू दिवा लाव. तेव्हा सीमा म्हणते की थांबा मी लाईट्स लावते. तर शशिकांत म्हणतो की अगं थांब थांब, अगं तुझा नवरा शशिकांत तुझ्या बाजूला असताना तू कष्ट करणार का.
थांब मी दिवा लावतो. तेव्हा सीमा म्हणते की अहो तुम्ही काय बोलता, खरंच मला काही कळत नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की थांब, शांत हो, गंमत जरा बघ. आणि तो जोराने टाळ्या वाजवतो आणि तेवढ्यात मात्र आता लगेच टाळी वाजवल्यानंतर लाईट चालू होते आणि सीमा आता ते जे काही सेलिब्रेशन आहे आणि ती सजावट आहे तर ते बघून खूप खुश होते. तेव्हा शशिकांत जोरात म्हणतो की हॅपी बर्थडे आणि रमा आणि अक्षय सुद्धा धावतच येतात आणि सीमाला हॅपी बर्थडे विश करतात. ते सर्व बघून आता सीमाला खूप असा आनंद होतो. आता रमा आणि म्हणजे माही आणि अक्षय हे सीमाच्या पाया पडतात. तर सीमा खुश होऊन सुखी राहा असं म्हणते. तर पार्वती आजी सुद्धा येते आणि सीमाला सुद्धा वाढदिवसाच्या अगदी शुभेच्छा देते. तर सीमा सुद्धा अगदी मिठीत येते पार्वती आजीच्या आणि तिच्या पाया पडते, नमस्कार करते आई मी तुम्हाला. तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो ना, सुखी राहा. तर आनंद, अभि हे सर्वजण धावतच येतात आणि सीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर सीमा आता हे जे काही सरप्राईज आहे ते बघून खूप अशी खुश होते. नंतर आता सीमाला घट्ट मिठी मारतो आणि हॅपी बर्थडे विश करतो. आनंद म्हणतो की आज असे अगं आई तुझ्या बर्थडे ह्या निमित्त तुला 21 तोफांची सलामी. तर सीमा इतकी खुश होते आणि माही सीमाकडे बघून हसते आणि सीमाला सुद्धा अगदी डन करते. तेव्हा मात्र सीमा आता हे सेलिब्रेशन पाहून इतकी खुश होते, आनंदाने उड्याच मारत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता शशिकांत अगदी औक्षण करण्यासाठी आरतीचे ताट घेऊन येतो आणि सीमाला ओवाळत असतो. तेव्हा सीमा म्हणते की खरंच नकोय मला, एवढं नाही नको. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ आई, एवढी वर्ष तू आम्हाला सगळ्यांना ओवाळत आली, आम्हाला सुद्धा तुला ओवाळण्याचं सुख आमच्या पदरात पडून दे. तेव्हा अक्षय, अभि, आनंद हे सर्वजण सीमाला ओवाळतात. तर अक्षय म्हणतो की हे बघ अगं आई, जसं तू आमच्या दीर्घायुष्यासाठी आम्हाला ओवाळलंस तर आता तुझ्या दीर्घायुष्यासाठी आम्ही तुला ओवाळतो. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की हा जो काही बदल घडला तो फक्त रमामुळे. तेव्हा आता अक्षय हा रमाला अगदी जवळ घेतो आणि तिला थँक्स बोलत असतो. तेव्हा सीमा सुद्धा इतकी छान तयार होते आणि म्हणते की खरंच आहेस माझी सून ही गुणी. तेव्हा पार्वती आजी म्हणते की मग नाचसून कुणाची. तेव्हा मात्र आता लगेच जान्हवी म्हणते की माझी जाऊ आणि अक्षय म्हणतो की माझी बायको. तेव्हा आता माही अक्षयकडे पाहत असते आणि आता सर्वजण अगदी माहीचं कौतुक करायला घेतात. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.